नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरीच मँगो कुल्फी कशी बनवायची. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला खूप काही लागत नाही. इथे आपण 1 वाटी घट्ट असा हा आंब्याचा रस घेतलेला आहे. 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 2 टेबलस्पून बारीक कापलेला आंबा, दूध आणि साखर. तर इथे 1 लिटर दूध आपल्याला आटवून घ्यायचं आणि हे अर्ध होईपर्यंत आपण आटवणार आहोत. इथे अर्धी वाटी साखर आपण यात घातली. तर 1 लिटरला अर्धी वाटी साखर आपण इथे याच्यामध्ये घातली आणि हे आपण अर्ध होईपर्यंत आटवून घेतलं. तर 1 लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे. इथे कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि या दुधामध्ये ॲड करायचं आहे. तर यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या आटवलेल्या दुधामध्ये घालायचं आणि सारखं असं फिरवून घ्यायचं आहे. तर दूध घट्ट होईपर्यंत आपण हे असं सारखं फिरवून घेणार आहोत. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे दूध छान घट्ट झालं. आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि मग यात आपल्याला आंब्याचा रस ॲड करायचा. तर इथे हे आपण थंड करून घेणार आहोत. हे छान थंड झालेलं आहे आणि यात आपल्याला हा 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते ही मँगो कुल्फी आणि खूप काही लागत नाही. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपण हा बारीक कापलेला आंबा याच्यामध्ये घातलेला आहे. तर ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतं पण याच्यामुळे कुल्फीला छान चव येते. तर इथे हे मँगो कुल्फीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि हे आपल्याला या कुल्फीच्या मोल्डमध्ये असं भरून घ्यायचं आणि 7 ते 8 तासासाठी आपण हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत किंवा रात्रभर आपल्याला हे फ्रीझरमध्ये या कुल्फ्या ठेवायच्या. तर इथे आपण हे असं भरून घेतलं आणि याला झाकण लावायचं आहे. तर असं हे छान पॅक करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. तर इथे आपण हे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि आपले 7 ते 8 तास झालेले आहेत. यात आपल्याला कुल्फी स्टिक्स अशा लावून घ्यायच्या आहेत आणि 10 ते 15 सेकंदसाठी आपण हे असं पाण्यामध्ये ठेवणार आहोत. याच्यामुळे कुल्फी पटकन निघून येईल. तर अशाच या सगळ्या कुल्फी स्टिक्स आपण लावून घेणार आहोत आणि या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी मँगो कुल्फी आपली तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली ही घरीच बनवलेली मँगो कुल्फी तयार आहे.